नरेश भोईर आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर आमचे रुपेजी गायकर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. एक मोठ्या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत आणि त्यांचा संघ देखील आज मैदानावरती खेळणार आहे. मारद मॅच खेळाडू 3 विकेट संपादित करत असताना ज्याने मात्र फक्त आणि फक्त एक धाव खर्च करणारा खेळाडू अभिजित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच मच्छिंद्र गायकर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकला. खरं तर एक चांगले समालोचक आहेत. जेव्हा जेव्हा संधी मिळते त्यावेळेस समालोचन करत असतात, कारण क्रिकेट या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रेम आहे. हॅलो, भारत जाधव यांना विनंती आहे आपण आपला शुभ हस्ते आपण मारत मॅच द्या. अभि हा खेळाडू ज्याने मात्र 3 विकेट संपादित करत असताना एकच धाव खर्च केली, तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अजून एक मोठी मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सुभाषजी गायकर आपणास विनंती आपण मंचावरती या. आपली जागा आमच्या मंचावरती आपण यावं. रोहितजी कांबरे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती. आपला मनपूर्वक स्वागत. गेम ऑन. राष्ट्रीय पंच कबड्डीचे आमचे रोहितजी कांबरे साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्यात सुरुवात एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर संघ मैदानावरती खेळतोय गावदेवी चिखलोली पाडा आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल सिद्धिविनायक इनगाव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गावदेवी चिखलोली पाडा संघ मैदानावरती खेळतोय. स्टार्किंग वरती भरत हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या साथीने अनिकेत मते दाखल झाला. गुरुदाची मार्कवरती यशला पहिल्या बॉलवरती यश मिळतोय, कारण डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. लेफ्टी आणि राईटी बॅटल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. भरपूर वेग होता आणि आता तुम्ही पाहताय लेग स्टिक उखाडत असताना फरदच बाद. गावदेवी चिखलोली पाडा विरोधात सिद्धिविनायक इनगाव या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट संपादित केली. भरतला इथून मात्र परतावं लागते परत आणि आता नवीन खेळाडू मैदानावरती कोणता जाईल ते देखील पाहावं लागेल. रोशन तिसऱ्या क्रमांकावरती रोशन आता दाखल झाला या मॅचमध्ये. अनिकेत मतेला तुम्ही पाहताय खुल्या गटातून नेहमी चांगला क्रिकेट त्याचा आपण पाहिलाय, परंतु आज ग्रामीण गटातून खेळत असताना देखील इथून चांगली कामगिरी करावी लागेल. छत्रपती चषक कुळगाव त्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला क्रिकेट टीम चिखलोली पाडा या संघाचा आपण जरूर पाहिला, परंतु या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहावं लागेल. मागील मॅचमध्ये बदलापूर संघ आपण पाहिला. खरं तर समर्थ बदलापूर अतिशय थोरात का बॅटिंग केली होती. दोन्ही मॅचमध्ये भरपूर चांगला क्रिकेट, भरपूर धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु चर्चा देखील सुरू झाली होती की हा संघ जर क्वालिफाय होतो तर मॅन ऑफ द सिरीज जाऊ शकते बदलापूर गावामध्ये, परंतु अतिश बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे म्हणेन बागपूरवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि संघ तिथे मात्र परास्त देखील झाला. परंतु आता नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम हैदराबादमध्ये खेळत असताना चिखलोली पाडा विरोधात संघ रंगतो मैदानावरती इनगाव. अभिनंदन तेजस कांबरी आणि टीम. नो लुक शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, खरं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बचाव पवित्रा घेतला रोशननं. अंपायर काहीतरी इशारा करतात. गोलंदाजच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय का? येस, गोलंदाजाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय. डीके देखील आता मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे आता तिसरे पंच
आयोजन कमिटी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. चला इथेच आपण चेक करतोय. चला रोशन मुसळे चेक करायचं. टीव्ही स्क्रीनवरती आपण चेक करू. हरीश मांडवकर आहेत, एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता ते चेक देखील करतील नक्की घडले काय. फेअर डिलिव्हरी. वेग भरपूर भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. रगरगत्या उन्हामध्ये तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सचिन राऊत भाऊजी यांचं आगमन झाले. विनंती आहे भाऊजींना आपण या मंचावरती आपला बडापूर्वक स्वागत. बेगीट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क इथे नाहीये. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा बॉटम पार्टच्या बदना बनणार बेग तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा चौथा चेंडू आता डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. एकही धाव नाहीये. पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा आणि मासा जसा चाचपडतो ना, तसं आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अनिकेत मते देखील चाचपडतोय, कारण त्याला स्ट्राईक मिळत नाहीये. अजून एक चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. चांगली कामगिरी इथून करतोय टीम कानूरचं आगमन झालंय. मनोज मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच मध्ये हा संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल. दापिवलीच्या अगेन्स्ट डॉट बॉल. सलगचा 5वा चेंडू आता डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 बॉल इथे बीट होतोय. बॅटर तुम्ही पाहता रोशन मैदानावरती दाखल झालाय. रोशनला या मॅच मध्ये नाव रोशन करायचं, परंतु आतापर्यंत इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मॅडम षटक होईल का या स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये? हे देखील आता पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. अजून एक डॉट बॉलची समाप्ती आहे का पाहावं लागेल. आणि आता या स्पर्धेतील पहिले मॅच षटक राहिलंय गोलंदाज यशच्या नावावरती आणि इथे मात्र एकदा जोरदार टाळा पाहायला हव्यात. काय गोलंदाजी करतो भन्नाट वेग तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सलग 6 चेंडू निर्धाव फेकत असताना समोर आपण पाहतो एक मोठा संघ खेळतोय. गावदेवी चिखलेली पाडा या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना वाखण्याजोगी कामगिरी मैदानाच्या तुम्हाला पाहायला मिळेल यशच्या माध्यमातून. पहिला षटक इथे मात्र समाप्त होत असताना एक विकेट देखील संपादित केली आहे. बॅटर मैदानावरती भरतला आउट केला आणि आता मैदानावरती तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी होत असताना 5 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, कारण पहिल्या फेरीचा सामना आपण एन्जॉय करतोय. दोन टीमच्या दरम्यान 3 ऑफिशियल पंच तुम्हाला जरूर आज या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना दिसतील. योगराज महाराज बुटेरे मॅम फ्रॉम कल्याण भोई, त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय बदलापूरची आनबान शान जो एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला खेळ बदलापूर टीमसाठी ज्याचा आपण नेहमीच पाहिला. असे कुणालजी पेनकर सर केपी आणि त्यांच्या साथीनं स्वतः इनॅक्शन मध्ये मैदानाच्या मध्ये आता स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी डीके दत्ता कडव यांना तुम्ही पाहता. सहा चेंडू सलग डॉट फेकलेत. ओमसाई एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. क्वाड विथ क्लॅरिटी सह पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात आणि जसं इथे मॅडम षटक आला तसे लगेच ही व्हिडिओ देखील आता तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. ही तर त्यांची कामगिरी आहे. 7वा चेंडू आता डॉट आलाय, कारण अनिकेत मते हा देखील आता पहिला बॉल फेस करतोय. त्याचं मत काय आहे इथे विचारलंय गोलंदाज. तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 घेऊन दाखल झाले गोलंदाजी बारपती जयेश कडवला. तुम्ही पाहताय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार.
षटक क्रमांक पहिल्या संपन्न झालं. तदनंतर आपण पाहतोय सलग 2 बरोबर ती पहिला बॉल बीट जरूर झाला बॅटर अनिकेत मते, परंतु पुढच्याच बरोबर ती चौकार त्याने लगवलाय आणि आता या 4 धावेच्या साथीनं अकाउंट ओपन होतोय टीम चिखलेलीपाडा संघाचं चौकाराच्या साथीनं. ऑन साईडला घेतलाय, हा देखील फटका चांगला डीपमध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतोय, बॉलला अडवलाय, उत्तम फेक करेल दरम्यान एक सिंगल धाव देखील एकपट्टी जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये टीम दापिवली सज्ज झाली, त्यांच्या विरोधात कानूर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपणास विनंती आहे. दापिवली टीम देखील आता सज्ज झाली आहे. मुख्य व्यासपीठावरती रुपेशजी गायकर आहेत, मच्छिंद्र गायकर, तुषार गायकर यांना देखील तुम्ही पाहू शकता. नुकताच देवा गायकर यांचे आगमन झालंय. फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय व्ही शेप मध्ये, खेळाडू यश होते, जजमेंट खराब राहिलं, दरम्यान एक सिंगल धाव ते देखील एकपट्टी जाईल. खेळाडू कक्षातून आवाज थोडस कमी ठेवा, विनंती आहे. सुभाष गायकर यांचा सुपुत्र खरं तर तनिष गायकर देखील तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. तो यंगस्टर खेळाडू आहे, गतीमध्ये मिश्रण, लाईन खराब आहे, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. हरिदादा मांडवकर आमच्या सोबत जोडले गेले, थोडेसे नाराज आहेत परंतु हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. अपयशी यशाची पहिली पायरी आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोरदास हसला जरूर होता परंतु आता तो रुसलाय कारण कॅच ड्रॉप. म्हटलं जातं ना ज्या प्रकारे वादकाला इथे मात्र संगीतकाराला वादकाची साथ हवी असते, तशी साथ आता गोलंदाजाला हवी आहे क्षेत्ररक्षकाकडून, परंतु ती साथ लाभत नाहीये. दरम्यान एक सिंगल इथे एकपट्टी जाईल. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच. शंकर विषयचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना जरूर दिसेल. शंकर विषय म्हटलं की रुही ऑप्टिशियन नो डाऊट. गोरदास सज्ज होतोय. फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय डीप मध्ये. सूरज कडव बॉलला जज करतोय आणि अखेर अजून एक बॅटर, त्याला इथून मैदान सोडावं लागेल. रोशन बॅक टू द पवेलियन. आम्ही मुंबईचं राज. आपले हृदयाची कांबरी साहेबांचा सन्मान आपण करतोय. मी हनुमानजी भोईर यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करा. शुभ सन्मान या मंचावरती होत असताना आलेल्या प्रत्येक पालवांचा देवाप्रमाणे इथे मात्र मान सन्मान केला जातो, कारण आपली भारतीय संस्कृती आहे. नितीनजी भोईर आणि ऋतिकजी भोईर यांनी सांगितले आलेल्या प्रत्येक पालवांचा मान सन्मान हा स्पर्धेच्या वादातून झालाच पाहिजे आणि तो सन्मान देखील आपण करतोय, कारण प्रत्येक मान्यवर या स्पर्धेमध्ये जोडले जातात. अतिथी देव भव, सर्व पाहुण्यांचा इथे मात्र सन्मान या मंचावरती होत असताना नवीन बॅटर मैदानावरती प्रथमेश तेलंगे आता दाखल झाला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. यशचा पहिला बॉल, आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न, फटका फसला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला, कॅच ड्रॉप. 2 वेळा आता इथे मात्र जेल ड्रॉप झाली आहे. 2 वेळा अनिकेत मतेला जीवनदान मिळतंय. पायच इतकंच या मॅच मध्ये. आता हा जखमी भाग डरकाळी फोडतोय का, कारण डीप मध्ये तुम्ही पाहताय सागर कडव जो मात्र भरपूर वेगाने पोहोचला होता, परंतु झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर आता 2 वेळा जीवनदान मिळतंय अनिकेत मतेला. मी मागाशीच म्हटलं होतं अनिकेत मतेचं मत काय हे ते मात्र 2दा विचारलं गेलं. बिगिट करण्याचा प्रयत्न, अपील झाली आहे, पंच सहमत नव्हते, त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना टीकेला तुम्ही पाहताय
40+ खेळाडू आहेत डीके, परंतु 18 वर्षाच्या खेळाडूला ते लाजवतील असा क्रिकेट डीकेचा तुम्ही नेहमीच पाहिला. दत्ता कडव हेच मैदान, याच मैदानावरती डीकेनं भरपूर चांगली कामगिरी केली होती खासगावच्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील तुम्ही पाहताय अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना इनगाव प्रीमियर लीग देखील डीकेने गाजवली आहे. तिथे अर्धशतक कंप्लीट केलं होतं. बिग हिट ऑन साइडला खेळला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉलर हिट, बॉल चाललाय बाउंड लाईनच्या बाहेर, 2 वेळा जीवनदान मिळालंय. आणि आता सांगतो अनिकेत मते देखील संत इथे मात्र मी नाहीये शांत बसायला, आणि त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. मतेचं मत काय, आणि आता त्यानंतर की सांगितलंय चौकार षटकार मारणं हेच माझं मत आहे, आणि त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक आता वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल फलकापती 16 धावा या मॅचमध्ये आता जोडल्या गेल्या. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. रोशन मुसळे जे मात्र या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. नुकताच आमचे वीज महावितरण, खरं तर वायरमॅन बंधू यांची देखील एक मोठी स्पर्धा झाली. बिगिट करण्याचा प्रयत्न, हा फटका आता पोहोचलाय. तिसऱ्यांदा जीवनदान मिळेल का पाहावं लागेल, आणि आता तिसऱ्यांदा जीवनदान मिळालंय अनिकेत मतेला. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल अनिकेत मते. मी मगाशीच म्हटलं होतं, खरं तर ग्रामीणचा क्रिकेट चांगला खेळतो, परंतु खुल्या गटातून देखील बॉलनी लागते अनिकेत मतेची, आणि या स्पर्धेमध्ये देखील आता 3 वेळा त्याला जीवनदान मिळालंय. त्यामुळे आता कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय पाहावं लागेल. एक षटकार इथे मात्र ठोकलाय अनिकेत मतेनं. त्याच्या बॅटमधून धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना एक सिंगल धाव त्याने एकबडली. प्रथमेश तेलंगे दुसऱ्या बाजूला खेळतोय. हार्ड हिटर बॅटर म्हणून प्रथमेशची ओळख घ्या या मॅचमध्ये. आता प्रथमेश कशा प्रकारची बॅटिंग करेल यावरती साऱ्यांचं लक्ष लागलंय. आज प्रताप धोंडे देखील इनमध्ये नाही आहेत, आणि आता सलामीला नेहमीच ते पाहतात. गॅप शोधण्याचा प्रयत्न प्रताप धोंडे यांचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अर्थात लहू धोंडे आज त्यांच्या गैर उपस्थितीमध्ये संघ मैदानावरती खेळतोय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागेल टीम चिखलोली पाडा संघाला बॅटिंग करत असताना. प्रथमेश तेलंगे बॅक टू दी पवेलियन. आमचं विचारा नाव जाऊन कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये आमचं विचारा नाव जाऊन कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती धावा आतापर्यंत 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्या.
चिखलोली म्हटलं की आमचे जवळचे मित्र प्रणित साळुंके जे मात्र काल विवाह बंधनामध्ये जोडले गेले, त्यांना देखील आपण सेकंड इनिंगसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. काल साखरपुडा सोहळा त्यांचा संपन्न झाला. प्रणित साळुंके मॅम फ्रॉम चिखलोली. धावफलक 17 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती जोडली गेली. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि 3 विकेट देखील फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. हनुमानजी राऊत यांचं आगमन झालंय. कानोरगावची आपणास विनंती, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. प्रभाकरजी राऊत यांचं आगमन झालंय, त्यांनाही विनंती, आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज षटक क्रमांक 4चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. केतन किरण विषय आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. शंकर बिशे पोहोचलाय बॉलवरती भरपूर वेगानं. एक सिंगल फलकावरती जोडली जाईल. 17 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता एक धाव ऍड होईल. 18 धावा. इथून आता सिंगल डबलनं काम चालणार नाहीये, कारण चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली धावसंख्या इथून उभारावी लागेल या मॅचमध्ये, कारण धावफलक तुम्ही पाहता पूर्णपणे आता स्थिरावलाय 18 या आकड्यावरती. गतीमध्ये मिश्रण ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. अजून एक चांगला झेल तिथे डीपला आहे आणि अखेर अजून एक चांगला खेळाडू, त्याला मैदान सोडावं लागेल. फरदात बाग. आकर्षण आपण पाहतोय मालिकेवरसाठी बाईक आहे, परंतु फायनल जो संघ इथं मात्र जिंकेल, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जो कोणता संघ जिंकणार आहे त्यासाठी आमचे ऋतिक भोईर यांचे मोठे बंधू मोनिश बळीराम पाटील, जे मात्र पेट्रोल पंपचे स्वतः प्रोपायटर आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येईल. फायनलचे पूर्ण टीमसाठी, सर्व खेळाडूंसाठी 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत देण्यात येईल, ह्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आगळं वेगळं पारितोषिक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगल्यात मिळतील. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ज्या बॅटरला तुम्हाला संधी दिली 3 वेळा, आता तोच फलंदाज मैदानावरती अक्षरशः तुटून पडलाय. अनेक मध्ये नाव फायर, त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. वेगाने आता पुढे सरकत असताना फुल टॉस होता, पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला यश डीप मध्ये चेंडूला गॅदर करतोय, चांगला झेल त्याने स्वीकारलाय आणि अखेर अपयश पदरी पडतो अनिकेत मतेच्या, त्याला मैदान सोडावं लागेल. बॅट्समन आउट.
पारस गतीमध्ये मिश्रण चेंज होतो पेस डॉट बॉल. ओव्हर नंबर 4चा खेळ देखील आता संपन्न झाला आणि 4 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली आहे 25 धावा. षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज शंकर विषय येतोय. स्वतः संघनायक सेनापती. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, गोल गिरकी घेतली होती. इथे तुम्ही पाहता पहिला बॉल डॉट फेकला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. पारसच्या साथीनं तेजस ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्टार्टिंग एंडवरती तेजस. तेजस पहिला बॉल डॉट आला. अजूनही 5 बॉलचा खेळ आता इथे मात्र संपन्न शिल्लक घ्या. इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही. धाबाचा तोटा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. नरेश भोईर दादाची साथ हाय आयोजनाला. अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला. जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्यांच्या साथीला. हे ब्रदर्स ग्रुप यो असतो. सफल झाले. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमला. संपर्क नव्हता. एक चौकार वसूल केल्यानंतर पुन्हा बॅकफुट वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. तेजस पहिल्या बॉलवरती त्याने अभ्यास जरूर केला. त्यानंतर चौकार ठोकला आणि आता पुन्हा एकदा डॉट बॉल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक चिक्की सिंगल. दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालवला आहे. खेर बॅटर पारसला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. अजून एक खेळाडू बाद झालाय. नवीन बॅटर मैदानावरती टॅप करण्याचा प्रयत्न होता. अंडरम बॉक्स स्टाईलनं फटका खेचला जरूर. दरम्यान एक सिंगल इथे एकवटी दुसरीचा प्रयत्न करतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 2 धाबा इथे मिळाला. आता तिसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिला. नवीन बॅटर मैदानावरती नॉन. विघ्नेश नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग वरती विघ्नेश आहे. डॉट बॉल. तर पण थोडेसे दुविधा मनस्थितीमध्ये आहेत कारण धावा झाल्या नाहीयेत. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या अंती 31 31 धावा फलकावरती जोडले गेल्या. 32 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता मॅचला ज्यावेळेस सुरुवात होईल या धावा चेस होतील की रोखल्या जातील याचं धावतं म्हणून घेऊन येतील आमचे साथी समालोचक बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर. धन्यवाद.
सूरज 32 धावा झाले, 33चा टार्गेट आहे. ठीक आहे. आम्ही शुभाचे मावळे. हॅलो. चला, टीम गावदेवी दापिवली आणि त्यांच्या विरोधात जयनमान कानोर. दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मिड इनिंगमध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे दोन्ही टीमची कॅप्टन आपणास विनंती, आपण टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. चल, टॉस आपण संपन्न करू. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल हे करण्यात येईल. बाळकृष्ण भोईर साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतो. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. टॉस आपण संपन्न करू आणि लगेच जाऊ कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जोडले जातील महेशजी धुळे सर. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण. बादच्या दिशेने आपण जाऊ. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. एका बाजूला सिद्धिविनायक इंदगाव आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी चिखलोली पाडा या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये 32 धावा बनवण्यात आल्या आणि आता 33 धावांचं लक्ष्य
सलामीची जोडी सागर आणि शंकर. हो या दरम्यान सागरसाठी टाकण्यात आलेला बॉल अनिकेतचा आपण पाहतोय भन्नाट बेग अचूक टप्पा नियंत्रण आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो मेरिटनुसार हे षटक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये फार कमी करण्यात आली आहे, परंतु आता धाबा चेस करत असताना एक सहज सोप्या पद्धतीने हा सामना जिंकायचा आहे सिद्धिविनायक इनगाव संघाला, कारण 30 बॉल 33 धावांची गरज आहे. ओ या दरम्यान आपण पाहतोय लाईन अप्रतिम पाहायला मिळते. जे हनुमान कानूर संघ टॉस जिंकलेला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. दापिवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. लक्षात असू द्या षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळत असताना कॅप्टन कुल अनिकेत मतेला तुम्ही पाहतायत. हो बॅटची कडा मागे चालला बॉल इथे मात्र बीट झाले दष्टी रक्षक शॉट फाईन लेग आणि शॉट थर्ड मॅन सुद्धा. बॉल चाललाय सीमा पार लॉंग स्टॉप एंडला येणारा दर्जेदार चौकार. पाहिलं तर जिथे धावा वाचवण्याचा प्रयत्न करत होता गोलंदाज अनिकेत, चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या पद्धतीने होत होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट सुद्धा टाकण्यात आले होते. चौकार आलाय. धाबा संख्या धावफलकापती 5, 33 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. स्टील टू गो. हो या दरम्यान जागा बनवली आहे बॅटची लिडिंग एज आणि आता बॉल चाललाय सरळ मागे. आपण पाहतो यष्टनच्या एक टप्पा घेत सीमा पार. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही आणि आता बॉल सीमा पार चाललाय. आणखीन धावा मिळतील 4. ही शृंखला आपण पाहतो आणि आजचा पहिला दिवस जय भवानी मित्रमंडळ सावरे आणि संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जनार्दन शेठ भुईर आणि स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत यांच्या स्मरणार्थ स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणखीन एक बॅटची कडा घेतली आहे. बॉल चालला सीमा पार. यष्टी रक्षक बागे करतायत तरी काय, बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतायत 4. तर 3 सलग लागोपाठचे चौकार आलेत. 12 धाबा आपण पाहिल्या आणि एक सिंगल, अर्थातच 13 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धाबा धावफलकावरती, 33 धाबांची गरज. 24 बॉल आणि आता 20 धाबांची गरज आहे. समीकरण सोपं झालं या मॅच मध्ये. ऑलरेडी 3 चौकारासहित बॅटिंग करते सिद्धिविनायक इनगाव हा संघ. 24 बॉल आणि आता 20 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय. सलग लागोपाठचे 3 षटकार आणि विकेट अटॅकसाठी पारितोषिक होतं 5,000 रुपयाचं. या सन्मान गुरुवर्य ओमकार नरेश रत्नाकर महाराज यांच्या वतीनं आणि अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं हे पारितोषिक असणार आहे. स्ट्राइक एंडला बॅट्समन लेफ्ट हँडेड. राऊंड विकेटने गोलंदाज सज्ज. हो पहिला बॉल लाईन अप्रतिम कदाचित टाकण्याचा प्रयत्न होता आणि आता इथे थोडस लाईन पासून भरकटतात गोलंदाज. षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेश ला आपण पाहतो वाईट बॉल आलाय. 14 धाबा धावफलकावरती आहेत. सेकंड ओव्हरला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. प्रथमेशला सेकंड ओव्हर मध्ये पाचारण करण्यात आलंय. P2 मध्ये आपण पाहतोय कासगाव गावाच्या एंड कडून षटक. हो या दरम्यान पॉइंटच्या डोक्यावरून फटका प्रतिम पाहायला मिळालाय. स्वीपर रिझन मध्ये बॉल चाललाय सीमा पार. आणखीन धावा मिळतील
सिद्धिविनायक इनगाव संघाला 4. आणि याच दरम्यान आपण जर पाहिले तर आता दाबांची नितांत गरज होती मी तर म्हणेन, परंतु आता या मॅचमध्ये त्या दाबांची भूक सुद्धा भागवली जाते. ओ या दरम्यान अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आलाय. बेक प्रचंड होता, अचूक लाईन लेंथ आणि परफेक्ट बॉल या ठिकाणी टाकण्यात आलाय. तोपर्यंत डॉट बॉल. शंकरला मात्र अक्षरशः डॉमिनेट केलं जात आहे. कमबॅक करावं लागणार आहे. जर या धाबा तुम्हाला वाचवायच्या असतील तर कुठेतरी धाबांमध्ये रोख लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. डाबाला खिंडार पाडण्याचं काम करावं लागेल गोलंदाजांना. ओ या दरम्यान नो बॉल, पंचांचा इशारा आलाय. अगदी आपण पाहतोय पाक्टर पुन्हा एकदा पंच दर्शवतात आणि आता हा नो बॉल देण्यात आला. या अगोदर तुम्हाला एक पूर्व सूचना जरूर देण्यात आली होती, फर्स्ट कॉल ऑफिशियलच्या वतीनं, आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. धावा धाव फलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं ऍड होत आहेत. ऑन साइडला फटका, चांगला दर्जाचा स्ट्रोक. शंकर बिशेच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार, स्क्वेअर ऑफ द विकेट. दर्जेदार स्ट्रोक, धमाकेदार षटकार. पहिला सामना समर्थ बदलापूर संघाने अवघ्या 2 षटकांमध्ये जिंकला होता. तसा प्रयत्न आता मात्र सिद्धिविनायक इनगाव संघ करते. हो 3 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहतो शेवटचा अंतिम बॉल सुद्धा या षटकातील बॅलन्स असेल. एकंदरीत 19 बॉल शिल्लक आहेत आणि फक्त केवळ 3 धावांची गरज आहे. पकड मजबूत केली आहे. 33 धावांचं आव्हान असताना 30 धाबा धाव फलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. ओ स्विच इट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनिंग स्ट्रोक सिद्धिविनायक इनगाव संघाचा आणि अवघ्या 2 षटकांमध्ये हा सामना फिनिश केलाय. 12 बॉल मध्ये 33 धावा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गावदेवी चिखलोलीपाडा. गावाला स्वर्गीय दत्तात्रय षटस्फूर्ती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर, नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला.
आयोजनाला अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला सन्माननीय सचिनजी राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत ज्यांनी मैदानी षटक टाकलेले आणि विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांनी केलेली आहे असा यश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षरशः ज्यांनी कंबर्ड मोडलं प्रतिस्पर्धी टीमचं तो गोलंदाज यश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत या यश